नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डी-एड, बी-एड कंत्राटी शिक्षक भरती सुरू होत आहे. तर याच पार्श्वभूमीवरती एक नवीन जाहीर देखील प्रसिद्ध करण्यात आला. 26 सप्टेंबर 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांची अत्यावश्यक रिक्त पदे भरण्याबाबत मान्यता देण्यात आलेली आहे. सुरुवातीला 50% रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली होती. आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या अल्पसंख्याक शाळा आहेत, तर या शाळांमध्ये मंजूर शिक्षकीय पदांच्या 80% पदे भरण्यास आता मान्यता देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे हे परिपत्रक 26 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या मायनॉरिटी म्हणजे ज्या अल्पसंख्याक शाळा आहेत, यांच्यामध्ये ही भरती प्रक्रिया आता सुरू होणार आहे. तर लक्षात घ्या, याची पी-डी-एफ देखील आपल्या चॅनलवरती देण्यात आली आहे. आपले WhatsApp ग्रुप, टेलिग्राम चॅनल येथे तुम्हाला ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या ज्या अल्पसंख्याक शाळा आहेत, तर याची ही पी-डी-एफ तुम्हाला मिळून जाईल. तर लक्षात घ्या, यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच ज्या अल्पसंख्याक शाळा आहेत, तर यांना टेट जी झाली होती 2017 मध्ये 2022 मध्ये, तर या टॅट परीक्षेची गरज नसणार आहे. साधारणतः तुम्हाला इतर शिक्षक भरती करता जे नियम आहेत ते लागू राहणार आहे. टी-ई-टी पेपर 1 आणि पेपर 2 हे तुम्हाला उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. साधारणतः इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतचे वर्ग याच्या अंतर्गत येतात. जर तुमच्या जवळपास जर ह्या मायनॉरिटी अंतर्गत शाळा असतील, तर ही पी-डी-एफ पाहून घ्या आणि तुम्हाला या संदर्भात चौकशी देखील त्या ठिकाणी लक्षात घ्या. या संदर्भात संपूर्ण महत्त्वाची बाब म्हणजेच ही जी भरती प्रक्रिया आहे, तर याचे संपूर्ण अधिकार 100% अधिकार जे संस्थाचालक आहेत यांच्याकडे असतात. त्यामुळे यामध्ये काही प्रमाणात जर पाहिलंत म्हणजेच आता जर सध्या जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात जे कॅन्डिडेट आहेत, तर यांच्याकडून आर्थिक पैशांच्या स्वरूपात मागणी देखील केली जाते. त्यामुळे लक्षात घ्या, सदरच्या ज्या भरती प्रक्रिया आहेत, याच्या ॲडव्हर्टाइज तुमच्या लोकल न्यूज वर्तमानपत्रामध्ये येतीलच. परंतु याची जी निवड प्रक्रिया आहे, तर याच्या संदर्भात 100% अधिकार संस्था चालकांतर्फे राबवण्यात येतात. तर यामध्ये काही शिक्षक ज्या आधी आहेत, जे अतिरिक्त शिक्षक म्हणून काम करत आहेत, तर अशा शिक्षकांना अल्पसंख्याक शाळांमध्ये सर्वप्रथम रुजू केलं जातं, कायम केलं जातं आणि त्यानंतर इतर शिक्षक आहेत पदे आणि त्यानंतर इतर जी पदे आहेत, त्यांचा विचार यामध्ये केला जातो. तर आता या भरतीला हिरवा कंदील मिळालेला आहे. त्यामुळे ही पी-डी-एफ फाईल पाहून घ्यायची आहे आणि तुमच्या जवळच्या असणाऱ्या शाळांमध्ये जर भरती प्रक्रिया निघाली, तर तुम्हाला अर्ज करायचा आहे. ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाचे अपडेट्स आणि खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.